ऐसे करिता काही एक दिवस, होती झाले विक्रमास, तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकीत बैसलासे. तव 7 वर्ष परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ झाली निशी, घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर, राग आळवितो मधुर, सुस्वर कंठे करोनी. राग उद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावळीच देख, प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माडीत, राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चित, बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणी केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावळी तो आज नाही, आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहुनी यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळी होऊन, मग दुसरा श्रीराग नामे करून, तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, आपुरुष राग ज्ञानी विशेषी, राग आळवितो अतिसुरसी, कोण्यास्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर, येथे आणा वेगेसी. तेव्हा परिचारिका दोघी जणी, नगरी शोध करीती तत्क्षणी, तव तो तेलियाच्या घरी घाणी, हाकितसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, चौरंगा केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती, घाणा हाकित बैसला. तोची करीत आहे रागरंग, परिस्वरूप दिसत आहे बेढंग, जैसे का शिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत असे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर, जिवे भावे करीन भ्रतार, वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परीराया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येथे आणावे पाही, मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिऊ नका. परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेलियाच्या दुकानी, मग त्या तेलियासी पुसोनी, तयासी घेऊनी चालिल्या. एक स्तंभाच्या माडीवरी, तयासी नेले पैसत्वरी, मग त्या ते अवलोकोनी, राजकुमारी संतोषली. मग ते वेद चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अति विशेषी, तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथा न्याय गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर, रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेन आपुल्या माडीवर, ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, अजी कुमारिकेच्या महालासी, रंग होतो दिवसनिशी, कोण कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, परी निज कन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी, मग येईल कळोनी अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासे चिंतातूर, तव 7.5 वर्षे साचार, भरली शनी देवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जैनी होईल प्राप्त, क्लेश भोगिले अत्यंत, परी कृपा न करी ग्रहस्वामी.
ऐसा राव चिंता करीत तव तेथ काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐकराया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झड करोन परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घालितसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहा न पीडा जाण. हेची द्यावे मजदान कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यांसी नाही सोसणार. तरी तू कोणासी न पीडी साचार हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकून शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव. परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हात पाय राजछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वरी म्हणोय पर दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी रावी कर चरणादी रूपासी. पहिल्याहुनी अतिविशेषी सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळू कृपा करी. हेची मागणे साचारी न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देव दैत्य. हे श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातः काळी दमन केले गुरुमाऊली. मग हस्त जोडोनी त्यावेळी विनंती करी तयासी. अहो जी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गामजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे अमुच्या राशी घडी एक जाणपा. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षाची परी थोडकीच असे. परी ते न मानीच गुरु मग मी म्हणे न घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू की गुरुसी गांजावे. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली. गुरुवचन न मानिता ये वेळी अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्वरा आम्हावरी कृपा करा. न यावे आमच्या शरीरा हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून. तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानती मज लागी. गुरुदेव म्हणे प्रमाण तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी स्नान संध्यादी स्वकर्मासी. करिता दवडी न 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील ऐसा गर्व धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत मग म्या विचारले चित्तात. काही चमत्कार दाखवू तवती आली ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु जाहला उता वेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पै जावे. शनी ग्रहाची पडता छाया तेव्हा पलटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया शनेश्वर पातला. तयापासी खरबुजे होती 2 ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी धोत्रात फळे बांधिली. झारी शोभे करकमळी चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी
तेथे काय चाहली परी राव प्रधान समसरी दोन पुत्र दोघांसी ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी दोन प्रहर झाले तयासी वाट पाहे राजेंद्र तव ते येता तिसेना इकडे उशीर जाहला भोजना तेव्हा सेवकास केली आज्ञा धुंडुनी आणा दोघांसी मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावा बाहेर तव तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची तव शनैश्वरे केली माव फळांची मस्तके जागली सावयव सेवकी ओळखिला ब्रह्मदेव म्हणती तुम्हा पासी काय आहे ब्राह्मण म्हणे सेवकासी खरबुजे घेतली फराळासी सेवक म्हणती रुधिरासी स्राव होतो दिसत आहे तू ब्राह्मण किंवा शूद्र वस्त्रातून गळे रुधिर काय आहे ते सत्वर दाविजे पै आम्हासी मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत अधोदृष्टी झोळी पाहत तव ते रुधिर प्रत्यक्ष सेवक झोळी घेती हिरोन मग ते पाहती सोडून तव शिरकमळे निघाली दोन प्रधान राजपुत्रांची सेवक म्हणती रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा ब्राह्मण वंशी अमंगळा दया नाही तुझ अंतरी मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करती ब्राह्मणासी मारीत मारीत तयासी राया पाशी आणिला राया सन्मुख उभा करून सेवके सांगती वर्तमान हा बाळ हत्यारा ब्राह्मण याने दोघा मारिले ऐकताची रायासी आली मूर्छना मनी कैसे केले नारायणा एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझा की ब्राह्मणनो हे हा काळ याने गिळला माझा बाळ तरी आसी देऊन तत्काळ सुळावरी देजे ऐसा हुकुम होता रायाचा चूळ करविला लोखंडाचा देऊनी रोविला पैसाचा नगरा बाहेरी तव भृगूची या मंदिरात वर्तमान झाले श्रुत तेव्हा एकची वर्तला आकांत तो लिहिता ग्रंथ विस्तारेल परी राजपुत्राची कामिनी पतिव्रता लावण्य खणी वार्ता ऐकता तत्क्षणी सती जावया सिद्ध जाहली आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाशी तेव्हा न सुचे काही गुरुसी ग्रहदशेने वेष्टिले मग गुरु वदे सेवकाला आता सुळी न द्यावे आम्हाला 10,000 रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे 2 खटिका आम्हासी सुळी न द्यावे निश्चयेसी मग अवलोकावे नेत्रेसी कैसे होईल ते ऐसे करुण शब्द बोलता तया मग त्या सेवकासी आली दया तेव्हा ते म्हणती 2 खटिका थांबोनिया मग देऊ सुळावरी ऐसे बोलता जाण सवा प्रहर झाला परिपूर्ण प्रधान राजपुत्र दोघे जण वारू सहित पातले जेणे रायासी जाणविले त्याचे दरिद्र दूर केले मग सेवकासी आज्ञापिले सुळी न द्यावे ब्राह्मणास तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगरा बाहेर सांगितला समाचार सुळी न द्यावे ब्राह्मणा मग तो आणिला राया पाशी उभा राहिला सन्मुखेशी आशीर्वाद देऊनिया रायासी आपुला वृत्तांत निवेदिला ऐकोनी राव झाला सद्गतीत म्हणे मज नव्हते विदित मी दूषण लावोनी वधित होतो तुम्हा गुरुराया धिक्कार हा संसार मी महापापी अनिवार केवढा केला अविचार राज्यमध्ये करोनिया तेव्हा सद्गदित झाला नृपती गुरुचरण धरले प्रीती स्कुंद स्कुंदोनी रडे निश्चिती मी अपराधी गुरुवर्या नेणतपणे जाहला विचार तो क्षमा करी साचार मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसविला मग गुरु म्हणे ऐक भूपाळा हा अन्याय नाही तुझला ईशनेश्वराची कळा दुःख दाविले तयाने मग झोळी आणोनी पाहती
तवती खरबुजेच दिसती शिरकमळाची आकृती अदृश्य जाहली तत्काळ असो राये करविले भोजन गुरुपंक्ती सबैसला आपण आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने प्रयाण केले तेथुनी मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी म्हणे वर्तणूक जाहली कैसी ती सांगावी गुरुनाथा गुरु म्हणे बापा शनैश्वरा सवा प्रहरात केला माझा मातेरा 7.5 वर्षे येतासी खरा तरी मग काय होत कळेना तू ग्रहा माझी ग्रह श्रेष्ठ जीवासी देसी बहुत कष्ट मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ परा उपकार फेडिला असो जे जाहले ते बरे झाले परी ऐसे कोणान कष्टवी वहिले तुझ शपथ माझी ये वेळे शनिग्रहा समर्था मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसी गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन गुरुजी तुम्हास गर्व जाहला म्हणून हा अपराध घडला तरी क्षमा करा बाळकाला अपराध पोटी घालिजे मग शनी गेला शिवापाशी म्हणे आता येतो तुम्हासी तव शंभू म्हणे आम्हासी काय करिसी येऊनिया परी येशील तेव्हा सांगून येणे ऐसे उभयता झाले बोलणे मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले शंकरे ऐकोनी वचनासी क्षण एक कल्पला कैलासी मग वदता झाला शनीसी तुवा आमुचे काय केले मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा मज भेणे लपलाती देवाधिदेवा हे काय थोडे असे ऐकोनी हास्य करी कैलास राज म्हणे धन्य तुझे उग्र तेज मग कृपा करोनी सहज आज्ञा देत शनीला मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोगविला तयासी आणि ग्रह येता सीतेसी रावणे चोरून पै नेले रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालथे त्यावरी मंचक ठेवूनी निरुते रावण पहुडे नित्य काळी मग तेथे आले नारद मुनी ते वदते झाले मज लागुनी तू ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी ऐसी दशा तुमची तरी येथे तुमचे काही न चाले गरीबासी कष्टविता बळे हे सामर्थ्य नवे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता मग शनी देव बोले नारदासी आम्ही पालते ते सोयीचे करविसी मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दावीन नारद म्हणे मी ऐसे करीन ऐसे बोलून या वचन मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन तरी हे अनुचित असे जाण वैरियाच्या उरावरी पाय द्यावा ते वचन रावणा मानले मग पालथे ते सोयीचे केले तव तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी दृष्टी फिरविता शनैश्चर षण्मासात सहपरिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रा सहित पै हरिश्चंद्रासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानी पीडिता झाला कौशिक मुनी राज्यभ्रष्ट तो केला पुढे अति दुःख दिधले तयासी स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी सवे विकले टोंबासी तेथेही बहुत जाचिले ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा दुःख दिधले हे विक्रमोत्तमा पीडियेली दमयंती ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया भगांकित झाली सर्व काया ऋषी शापे करोनिया ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रासी तैसेच पीडिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली पांडव ग्रह दशा भोगित राज्य हरोनी गेले वनात कौरवांचा क्षय केला क्षणात
ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, स्यमंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणे निघाला, हरी विजयी ती कथा. मग कृष्ण बोले शनैश्चरा, तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रासी तुझा दरारा, देवदानवादिकासी. ऐसे देवादिकासी त्रासिले, त्यात तुला काहीसे दुःख दिधले. किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनेश्वरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून. हेची द्यावे वरदान, न पीडी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारितोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करी सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेलना करी. तया नराच्या शरीरी, पीडा फार करी नवी. श्रवण पठणाचा ऐकवी विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठण करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी. तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करीत तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करी न जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर, विक्रमासी भेटले शनैश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, ऐसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन रायव आला, पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ झाला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमाते वरी. रावपुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे साचार, मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार, बोलव आधी तयासी. तव ते धावली सेवकांची मानी, वैश्य बैसला होता गादी. म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोन, येऊनी रायासी करी नमन. राव बोले वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणोनी वेगेसी, चित्रशाळेसी पातले. तव चित्राचा निर्जीव हंस, जेणे गिळले होते हारास. तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तैसाची. हार उगाळिता हंसाने, तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकळा कारणे, भडती हे अघटित. मग तो वैश्यवाणी, बहुसंतोषला निजमनी. कन्या अर्पुनी चरणी, विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कळा, निर्जीव लेपे हार गिळला. दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळो आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी. कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जैनी साराणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळा. तेव्हाच केले असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमुच्या ग्रह दशेचा फेरा. पूजन न केले शनैश्वरा, म्हणोनी कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ, म्हणोनी तव बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूल, म्हणोनी ऐसे वदतोसी.
असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलाविला, विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश तया देवविला, सुखी केला तये वेळी. चंद्रसेन हर्ष भरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत. विक्रम जोडा जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जाण. देश पट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोळविले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्य रत्न. विक्रमासी देऊन, बोळवण केली कन्येची. असो सर्वे घेऊनी दळभार, उज्जैनीसी आला राजेश्वर. नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी. याचक तृप्त केले दानी, चिंता चित्ती असेना. मग शनैश्वर व्रत, राजा विक्रम आचरित. पीडा गेली समस्त, शनी प्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता. यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून. ग्रहपीडा अतिदारुण, न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशाची. वार्ता ही नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निधिध्यास, लेखक पाठक सर्वास. ग्रंथ संरक्षी तयास, क्लेश विघ्ने न बाधती कदा. ही शनैश्वराची ख्याती, केवळ शनैश्वराची मूर्ती. अहर्निश जे का ध्याती, त्यासी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र. भावे श्रवण करिता साचार, फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती, ही प्रीती पावो शनैश्वरा प्रती. कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वदा. इति श्री शनैश्वराची कथा, त्याचा तोची वदविता. आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्वर महात्म्यं संपूर्णम्. शुभं भवतु.